सद्गुरुनाथ महाराज की जय। भगवान नित्यानंद प्रसन्न, गुरुदेव मुक्तानंद प्रसन्न, महायोगी स्वामी उमानंद सरस्वती प्रसन्न। 6व्या अध्यायात आपण रावणाची गोष्ट ऐकली. आता 6व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागात गुरुदेवांचे चरित्र पाहू. काही प्रश्न आपल्या मनात पडतात. ह्या ज्या आपण गोष्टी वाचतो ना, तेव्हा आपल्या काही प्रश्न मनात येतात की हे देवदेवता आहेत ना, हे राक्षसांना मुळात वरच का देतात? त्यांना माहिती आहे राक्षस आहे, तो तामसी आहे, मग त्यांना वर का देतात बरं? आणि त्यांना माहिती आहे वराचा ह्या ताकदीचा ते उपयोग गरिबांना, हीनदीन बिचारे साध्या लोकांना छळण्यासाठी करणार आहेत. सगळ्या मनुष्य मात्रांना ते हे देणार नाहीत, ऋषीमुनींना पण त्रास देणार, सगळ्यांना त्रास देणार. तर मग अशा ह्यांना हे वर का देतात? नाही द्यायचं ना. आपला डोकं असं असतं ना, बरोबर आहे ना. हा प्रश्न आपल्या मनात येतो. तर इथे ताई काय सांगतायत, निसर्गाचे काही नियम आहेत. त्याच्यात ताई सांगतात हळद आणि चुना मिक्स केला तर लाल रंग होतो. हा निसर्गाचा नियम आहे. तुम्हाला आता मुलांना माहिती नसेल, पण आमच्या वेळेला डान्सला उभं राहायचं ना आयत्या वेळेला, तर चुना आणि हळद हे करून ते लाल लाल रंग हाताला लावायचा आणि डान्सला उभं राहायचं, असं त्यावेळेला होतं. हां, आता तुम्हाला काय काय बऱ्याच गोष्टी मिळाल्या, तुम्ही काय असं नाही करत, तर कळलं ना. तर हा एक निसर्गाचा नियम आहे. त्याप्रमाणे ताई म्हणतात अमुक एक मंत्राचा अमुक तऱ्हेने, अमुक मंत्राचा अमुक तऱ्हेने अमुक इतका जप केला तर अमुक एक फळ प्राप्त होते. काय सांगतात? एखाद्या मंत्राचा, एखाद्या मंत्राचा इतक्या वेळा जप केला आणि त्या पद्धतीने जप केला, जर पाण्यात उभं राहून असेल, असं असेल, तसं असेल, एका पायावर उभं राहून असेल, उन्हात उभं राहून असेल, पावसात उभं राहून असेल, तुफानमध्ये उभं राहून असेल, असा जप केला, तर अमुक एक इतका जप केला असता त्याचं फळ त्यांना प्राप्त होतं. हाही एक निसर्ग नियम आहे. तर आता इथे ज्ञानेश्वरी काय म्हणते आपल्याला, त्याचं पण उदाहरण घेऊया आपण, मग आपल्याला लवकर कळेल की ज्ञानेश्वरी काय म्हणते. ओम मधून अ पासून श पर्यंत सगळी अक्षरं निघालेली आहेत आणि त्या प्रत्येक अक्षराची एक एक देवता आहे. सगळ्या अक्षरांची एक एक देवता आहे. तर हेच अक्षर मिळून एक मंत्र बनतो. आता पंचाक्षरी आपण घेऊ, त्याच्यात 5 अक्षर आहेत, 5 अक्षरांच्या देवता त्याच्यात आल्या, बरोबर आहे ना. तर ही सगळी अक्षरं मिळून काय बनतं? एक मंत्र बनतो आणि त्या देवतांची शक्ती त्याच्यामध्ये येतात. मग देवता म्हणजे काय? ते सृष्टीतील नानाविध शक्ती. आपल्या सृष्टीत सगळीकडे तळ्याची देवता असते, झाडापेडांची देवता असते, डोंगरने मंदार पर्वत, अमुक पर्वत, सगळ्या पर्वतांच्या पण देवता असतात. मग मंदार पर्वताला राग आला, काहीतरी अपमान झाला, मग तो एवढा वाढला, आपण गोष्टी ऐकतो. सगळ्याच्या देवता आहेत. तर सगळ्या सृष्टीतील सगळ्या नानाविधी शक्ती असतात आणि त्या देवता मंत्रमय आणि मंत्राधीन असतात. मंत्रमय असतात, मंत्राधीन म्हणजे तुम्ही मंत्र म्हटलात ना, ते प्रगट होणार, तुम्हाला प्रसन्न होणार. मंत्र जपाने त्या प्रसन्न होतात आणि भजकास म्हणजे भजणाऱ्यास इष्ट वर देतात. पण हे वर दुसऱ्याच्या नाशासाठी तामसी असल्यामुळे जर केले तर त्या स्वतःचा पण त्याचा नाश होतो. कारण आपण ब्लॅक मॅजिक वगैरे ह्याच्यामध्ये पण मंत्र आहेत, पण ते ब्लॅक मॅजिक करणारे कधी सुखी होतात का? नाही होत. कारण ब्लॅक मॅजिकच त्याचं नाव आहे. दुसऱ्याचं त्याच्या नाशासाठी ती वापरली जाते. तर स्वतःचं आधी स्वतःला पण जाळून घेतात आणि समोरच्याला पण जातात, त्यांचा नाशच होतो, असं इथे आपल्याला सांगितलंय. तर दुसरं ह्या अध्यायामध्ये आपण सगळीकडे दोन्ही अध्यायामध्ये शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर ह्याची कहाणी ऐकतो आणि मृत्तिकाचं लिंग ह्याचं पण आपण कहाणी ऐकतो. तर आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा शिखालिंगाची गोष्ट गेली होती, ताईंचं सगळं महिमा वाचत होतो, त्या ताईने 12 वर्ष मृत्तिका लिंगाचं पूजन केलं होतं. मग तर आता तर पुढे काय सांगितलं आहे ह्याच्यामध्ये, ग्रंथकार काय म्हणतात, मृत्तिका लिंगाच्या पूजेने मोक्ष अगदी नक्की ठेवलेला आहे, असं ग्रंथकार म्हणतो. मग आता आपण धावत मृत्तिका आणि ती वाळू वगैरे आणायची आणि बनवायची का? लिंग नाही. आपल्याला तेवढे पण कष्ट नको करायला. आपल्याला अजून सोपा, अजून छान उपाय ताईंनी दिलाय. कोणता दिलाय? मग आपण गुरुभक्त किती भाग्यवान आहोत का? तर आपल्यासाठी आपल्या गुरुदेवांनी मस्तकी धारण केलेली शिखालिंग पूजेस लाभले आहेत आणि ते शिखालिंग कसे तयार झाले ह्याबद्दल आपण शिखा अध्यायामध्ये पूर्ण सविस्तर माहिती घेतली होती.
आहे ना. शिकालिंगात ताईंचं सगळं सामर्थ्य कसं ओतलं आहे शिकेची सुरुवात झाली जेव्हा जटा बनल्या तेव्हा पण आपण बोललो होतो की जटा जर आपटली शंकराने तर त्यातून रुद्रगण निघाले. आणि ताईंच्या जटा जशा बनायला लागल्या त्या ताई म्हणाल्या की रुद्रगण निघतील इतकी पॉवर आली आहे. आणि असं शिखालिंग आहे ते. आणि अशा शिखालिंगावर आपल्या मंदिरात सुद्धा आश्रमात सुद्धा ह्या महाशिवरात्राच्या दिवशी सगळं कसा कार्यक्रम होतो आपल्याला सगळ्या माहिती आहे. ओके नाही, मी आता तो पण रिवाईज नाही करत आहे. तर शिखालिंगावर आपण काय करतो, अभिषेक करतो. ओम नमः शिवायचा मंत्र जप चाललेला असतो. आपण रुद्र पण म्हणतो, सगळ्यांना माहिती आहे. पण आपण अभिषेक करतो कसला, उसाच्या रसाचा करतो अभिषेक. ह्या शिखालिंगावर कसला अभिषेक करतो, उसाच्या रसाचा अभिषेक करतो. कशाला करतो, तर ताईने का सुरू केलं ते, माझ्या भक्तांचं आयुष्य वाढू दे म्हणून सुरू केलं. म्हणजे किती कनवाळू आपला गुरु आहे, किती आपली काळजी. आणि गुरुने वाढवून दिलेलं आयुष्य असं रडत काढत जगायचं नसतं. ते सामर्थ्यशाली तो आयुष्य देणार आपल्याला. नाहीतर असतं ना आयुष्य, कितीतरी म्हातारी माणसं असतात की तो मागतच, अरे देवा आम्हाला या यातनातून सोडव, देवा आम्हाला यातन. देव काय सोडवत नाही, कारण तुझं अजून 5 वर्ष आयुष्य आहे, ते यातनामध्ये तू लोळत पड वगैरे वगैरे. असलं आयुष्य नसतं. गुरुने दिलेलं आयुष्य जे आपल्याला शिवलिंगावर उसाचा रसाचा अभिषेक केल्यामुळे जे आपल्याला आयुष्य वाढून मिळतं आहे, ते आनंदाचं मिळतं, आरोग्याचं मिळतं, गुरुसाधनेसाठी मिळतं. तर असं आहे. पुढे काय सांगितलं इथे, गोकर्ण महाबळेश्वरला जो तो जातो तो आपल्या शिवलिंग, कारण मुख्य शिवलिंगाला सगळ्यांना हात लावायला मिळत नाही. जो तो जातो आपलं शिवलिंग स्थापन करतो आणि तिथे पूजा करतो. तिथे जागोजागी सगळीकडे शिवलिंग आहे. तर आपल्या ताईने पण काय केलं आहे, आपल्या ताईने पण काय केलं, ते शिवलिंगाचे फोटो काढलेत ना, आपल्याला सगळ्यांना दिले. मंदिरात पण त्याची पूजा होते, आपण पण घरोघर त्याची पूजा करतो. मग आता गुरुची काया आणि छाया एकच, त्यामुळे ताईच्या शिकेचा फोटो आणि रिअल शिका हे दोन्ही एकच. आणि ते आपण आपल्या घरी जाऊन कोण दह्यादुधाचा अभिषेक करतो कसला. आणि आपल्या त्रिक साधनेमध्ये ताईने आपल्याला सांगितलेच आहे की शिखालिंगाची पूजा, शिखालिंगावर अभिषेक हा करा. तर तो आपल्याला एवढी सोपी साधना ताईने करून दिली. आणि आज आपल्याला त्या निमित्ताने शिखालिंगाच्या पूजेचं महत्त्व ह्या गोकर्ण महाबळेश्वरच्या निमित्ताने आपल्याला कळलं. ह्या अध्यायात अजून एक गोष्ट आहे. काही गोष्टी ज्या आपल्याला पटल्या त्या आपण घेतलेल्या आहेत. गोष्ट नाही घेत आहे, पण वस्तू काही हे घेतोय. तर इथे काय त्यांनी सांगितलं आहे की सतयुगात ते शिवलिंग श्वेत होतं, त्रेतायुगात ते पिवळं झालं, द्वापार युगात ते लिंग लाल झालं आणि आता कलियुगात ते काळं झालं. मग आता हे तिथे लिहिलं. मग आपण काय म्हणतो, त्या ताईंच्या शिखालिंगावर जर आम्ही काय म्हणतात ह्याचा दह्यादुधाचा अभिषेक केला तर तो आम्हाला श्वेतरंगात दिसावा, म्हणून ताई म्हणतात दह्यादुधाचा अभिषेक केला जातो. विठ्ठलाला करतात, सगळ्या देवांना करतात, शंकराच्या पिंडीवर पण दह्यादुधाचा अभिषेक करतात. त्यावेळेला ती मूर्ती आपले पांढरी शुभ्र दिसते. आणि तशी मूर्ती आपल्याला दिसली तर आपलं काय होतं, ध्यानामध्ये श्वेतरंगामध्ये ती दिसावी म्हणून ते असतं. मग आपण गुरुगीतेमध्ये पण म्हणतो, श्वेतांबरम श्वेत विलेप पुष्पम मुक्ता विभूषण मुदितम त्रिनेत्रम. तर आपण बोलतो की नाही, श्वेतांबरम श्वेत विलेप पुष्प मुक्ता, ते म्हणजे काय, श्वेतांबर आहे, श्वेत वस्त्रामधल्या गुरुला आठवा, त्याने सफेद फुलं वाहिली आहे वगैरे वगैरे. मग हे काय आहे, हे कशासाठी आहे, तर श्वेतरंगापर्यंत साधकांनी जा. मग श्वेतरंगातून जेव्हा आपण श्वेतरंगापर्यंत जेव्हा आपला भक्त पोचतो त्याला ते लिंग ताईने दिलेलं शिखालिंग आपल्या पांढऱ्या रंगात दिसेल. जेव्हा तो स्थूलावरून साधना करतो तेव्हा तेच लिंग आपल्याला लाल रंगात दिसलं पाहिजे, रक्तवर्णात आणि जेव्हा आपली साधना अजून होते आणि कारणदेहापर्यंत पोचते तेव्हा ते लिंग आपल्याला कृष्णवर्णात दिसतं. आणि आपली तशीच साधना झाली तर ते लिंग आपल्याला कशामध्ये दिसतं, नीलवर्णात दिसतं. म्हणजेच काय, पुढे जाऊन सांगायचं, हे स्थूलावरच्या गोष्टी झाल्या. तर खरं म्हणजे शिवाचं स्थान आपल्या सहस्रारात आहे आणि तिथे जीवाची आणि शिवाचं मिलन होतं. तर ते शिखालिंग आणि सगळं आपल्याला साधनेला दिलं आहे का, तर जीवाची आणि शिवाची भेट झाली पाहिजे म्हणून, उगाचच नाही आहे. बारकाईने जर आपण विचार केला ह्या गोष्टीचा तर आपल्याला कळेल. इथे 6वा अध्याय संपत आहे. गोकर्ण महाबळेश्वरचा उर्वरित महिमा आपण 7व्या अध्यायात पाहणार आहोत. सद्गुरुनाथ महाराज की जय.